श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केलाय। मी कधीही इतिहासाचा विपर्यास केलेला नाही आणि जे बोललो ते अभ्यास करून बोलतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। तर आपल्या वक्तव्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देखील दिलाय आणि माझ्याकडे ते सगळे पुरावे असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले। तुमचा राम निवडणुकीच्या बाजारात आणि आमचा राम हृदयात असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला टोला लगावलाय। 22 जानेवारीपर्यंत देशात भक्त भावनांवर विचार केला जाईल, तर्कांवर नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। नको त्या विषयांवर बोलून वाद नको अशा शब्दात रोहित पवार यांनी आव्हाडांना सल्ला दिला होता। त्यावर बोलताना रोहित पवारांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही, ते लहान आहेत, त्यांची पहिलीच टर्म आहे असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिले। आव्हाडांविरोधामध्ये भाजप आक्रमक झाली तर राज्यभरात भाजपकडून आंदोलन करण्यात येते। मुंबई भाजपने आंदोलन केलंय। मुंबईमध्ये घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजपने आंदोलन केलं असून आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे। तर जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या श्रीरामाबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर सगळे रामभक्तांच्या भावना भडकलेल्या आहेत। जितेंद्र आव्हाडांच्या या विधानाच्या राज्यभरातून तीव्र निषेध वर्तवला जातोय। पुण्यामध्ये आव्हाडांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आणि मतांसाठी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केलाय। श्रीरामांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आता ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं। श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकमधील साधू महंत जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक झालेत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। तर जितेंद्र आव्हाडांनी केलेलं वक्तव्य हा त्यांचा वैयक्तिक विचार आहे आणि त्यांच्या विचाराशी पक्षाचा काही एक संबंध नाही असं वक्तव्य राजेश टोपेंनी केलंय। जितेंद्र आव्हाडांनी शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या शिबिरात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राम भक्त आता आक्रमक झाले असून धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या युवा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। तसंच शिर्डीत जितेंद्र आव्हाडांविरोधात पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे। नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भामधील 11 लाख शेतकऱ्यांच्या 6,32,000 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानीची पाहणी केल्यानंतर नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली, परंतु अद्यापही नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत। बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपाताचं रॅकेट समोर आलंय। गेवराई शहरात घरीच गर्भनिदान करून अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती उघडकीस आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। या कारवाईमध्ये तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अजूनही हे मोठं रॅकेट असू शकतं असा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय। तर नंदुरबार जिल्ह्यामधील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामं मार्च अखेरीस पूर्ण करून गाव हागणदारी मुक्त करावीत असे आदेश देण्यात आले। तर या कामात दिरंगाई आणि टाळाटाळ करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलाय। बीड जिल्ह्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर ऊसतोड महिला गर्भवती असल्यापासून तिच्या कोणत्याच चाचण्या केल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आरोग्य विभागानं केलेल्या दुर्लक्षामुळे बाळंत महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि बाळ सुखरूप असून त्यामुळे महिलेच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी केली आहे। फिरायला नेण्याच्या बहाण्यानं 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना सांगली इथे समोर आली आहे। तर ही घटना 27 डिसेंबरला घडली असून संबंधित लॉज चालकासह 3 संशयित आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये वाहतूक संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। ट्रक चालकांच्या बाबतीमध्ये केंद्रानं पारित केलेल्या कायद्याचा निषेध करत हा कायदा रद्द करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जाते। काही काळ शांत असलेल्या राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामधील वाद पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीत पेटलेला आहे। पक्ष नेतृत्वाला न जुमानता रविकांत तुपकर यांची भूमिका जाहीर करतात असं मत राजू शेट्टींचं आहे आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसतंय। मागील 10 वर्षांपासून साखर कारखान्यांचं केमिकलयुक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे शेती नापीक होऊन बंजर होण्याची शक्यता आणि पाटबंधारे विभागाच्या कॅनलमध्ये पण पाणी सोडल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकं नष्ट होतात। त्यामुळे आता कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते।
तर अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यामधील सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांनी परिसरामधील गावांमध्ये विविध मूर्तींचं दान केलंय। गुरुदेव सेवा मंडळांना आणि देवस्थानाला श्रीराम, हनुमानजी, शंकर पार्वती, विठ्ठल रखुमाई आणि तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीचं वाटप करण्यात आलंय। तर आता बीड जिल्ह्यामधील 143 लहान मोठ्या धरणांमध्ये 18.72% इतकाच पाणीढास साठा शिल्लक राहिला असून उन्हाची तीव्रता अधिक राहिली तर फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणीसाठा तळ गाठू शकतो असा अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे आणि त्यामुळे आता जिल्ह्यावर मोठं पाणी संकट घोंघावतंय। धाराशिवमधील वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या भटक्या विमुक्त समाजामधील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मतदान कार्ड असेल रेशन कार्ड हे वाड्यावर जाऊन वाटप करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे आणि त्यामध्ये त्यांच्याच हस्ते कार्डचं वाटप केलं जाणार आहे। तर वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता जळगाव पालिकेनं एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय। दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी पालिकेमधील कर्मचारी प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करत पालिकेमध्ये येऊन तो नो व्हेकल डे साजरा करतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यभरामधील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली। या बैठकीला अकोला महापालिका आयुक्त उपस्थित होते। यावेळेस महापालिका स्तरावर शहरामधील मराठा समाज बांधवांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील फोंडाघाट गावामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय। मागील अनेक दिवसांपासून फोंडा गावात तसंच पंचक्रोशीमध्ये बिबट्यांचं वास्तव आहे आणि काही दिवसांपूर्वी मादी जातीच्या बिबट्याला वनविभागानं नैसर्गिक अधिवासात सोडलं तर आता हा नर जातीचा बिबट्या भर वस्तीमध्ये रात्रीच्या वेळेस फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर कायम आहे। जिल्ह्यामधील तलावामध्ये वेगवेगळे पक्षी पाहायला मिळत आहेत आणि जिल्ह्यातील तलावात कॉमन क्रेन पक्षी पाहायला मिळत असून कॉमन क्रेन पक्षी पाहायला मिळाल्यानं पक्षीप्रेमींमध्ये आनंद पाहायला मिळतो। तर राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानामध्ये बुधवारी 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्यानं बहुतांश भागामधून थंडी आता गायब झाली आहे। पुढील 2 दिवस असंच वातावरण राहील असा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे। किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप खोटे आणि निराधार असं सांगत प्रतापराव पवार यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। सोमय्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं प्रतापराव पवार यांनी म्हटलंय। सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत पीएपी घोटाळ्यामध्ये प्रतापराव पवारांचा सहभाग असल्याचे आरोप केले। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले। संभाजीनगरमध्ये सध्या सिल्लोड नगर परिषद महोत्सव सुरू आहे आणि या महोत्सवामध्ये रात्री गौतमी पाटीलच्या कार्यक्रमानं मोठी गर्दी जमली होती। कार्यक्रम सुरू होताच गौतमीच्या चाहत्यांनी हुलडबाजी करण्यास सुरुवात केली तर गर्दी अनियंत्रित होत असल्यानं थेट अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार थेट स्टेजवर आले आणि त्यांनी स्टेजवर येत गर्दीवर संताप व्यक्त केलाय। तर हातात माईक घेऊन त्यांनी हुलडबाज तरुणांवर लाठीमार करा असे आदेशच पोलिसांना दिले। तर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचा सुनील तटकरेंनी चांगला समाचार घेतला। अजित पवारांचं ऐकलं नाही म्हणून 53 पैकी 43 आमदार आज अजित पवारांसोबत आहेत असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाराजी मनसे पदाधिकाऱ्यांना चांगलीच भोवली। पदवीधर मतदान नोंदणी अपेक्षेप्रमाणे न झाल्यानं विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची उचलबांगडी करण्यात आली आहे तर वडाळ्यामधील 3 शाखाध्यक्षांना पदावरून हटवण्यात आले। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा वाढल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेख यांनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील दावा कायम ठेवलाय। त्यामुळे आता मावळच्या जागेवरून भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर आता मोटरच्या कामगारांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपोषणस्थळी कामगारांना भेट दिली, पाठिंबा दर्शवला आणि 94 दिवस झाले तरी देखील कामगार त्यांच्या बायका मुलांचं उपोषणाला बसल्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी महायुती सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले। तर आता वाशीममधील पोहरादेवी येथील नगारा वास्तूच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला वाशीममध्ये येणार आहेत। राज्य सरकारनं दिलेल्या 593 कोटींच्या निधीमधून होत असलेल्या विकास कामांची पाहणी मोदी करणार आहेत अशी माहिती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या 34,000 शेतकऱ्यांचे 242 कोटी रुपयांचे चुकारे शासनाकडून निधी न आल्यानं थकलेले आहेत आणि चुकारे थकल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामामधील कामं करण्यास अडचण सुद्धा येते।
एक दिवसाच्या बंदनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। बाजार समितीमध्ये कांद्याची जवळपास 800 गाड्यांची आवक झाली असून कांद्याचे लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी बाजारात आणलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ग्रामीण भागामधील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी शुद्ध स्वरूपात मिळावं आणि मिळणाऱ्या पाण्याची नियमितपणे तपासणी करण्यात यावी यासाठी आता जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं प्रत्येक गावात तपासणी करण्यात येणार आहे। 16 जानेवारीला पाणी गुणवत्ता 2 आणि संनियंत्रण सर्वेक्षण विषयक प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्यात यंदा रब्बी हंगामामध्ये सरासरीच्या 91% पेरण्या झाल्यात। अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आणि ज्वारीच्या पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असल्यामुळे तरी देखील सरासरीच्या तुलनेत ती घटलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना संसर्गाचे आणखी 6 रुग्ण आढळले, त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या 45 वर झाली आहे। कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे। 5 हॉस्पिटल्समध्ये 655 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे। तर राज्यामध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली असून त्यामध्ये बुधवारी राज्यात एकूण 138 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि त्यामधील 20 रुग्ण हे मुंबई शहरातले आहेत। त्यामुळे राज्यामध्ये 862 आणि मुंबईमध्ये 138 रुग्णांची संख्या आता सध्या झालेली आहे। भारतासाठी कॅन्सरचा आजार गंभीर धोका बनत चाललाय। भारतात तब्बल 9.3 लाख जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कॅन्सरनं मृत्यू होण्यामध्ये भारत आशियामधल्या दुसऱ्या क्रमांकावर आहे। तर राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर आता पुन्हा मास्कच्या विक्रीमध्ये वाढ होताना दिसते। मागील 15 दिवसांमध्ये 900 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे काळजीच्या हेतून नागरिकांचा 3 लेअरचा मास्क खरेदी करण्याकडे जास्त कल दिसतोय। मावळच्या सुवर्णकन्या 7 समुद्रपार भारताचा तिरंगा तिनं फडकवला। नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत मावळ तालुक्यामधल्या वारू गावातील कन्या तृप्ती निंबळे हिनं सुवर्ण पदक पटकावलंय आणि तिने अनेक स्पर्धांमध्ये तब्बल 69 पदकं मिळवलेली आहेत। तर मुंबईच्या पूर्व उपनगरामधील नागरिकांचं आवडतं पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेला पवई तलावाचा परिसर अधिक सुरक्षित होणार आहे। तलाव या परिसरासह या भागातील निसर्ग उद्यानात सीसीटीव्हीचे जाळे सुद्धा बसवलं जाणार आहे। त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांना मोकळ्या वातावरणात या परिसराला भेट देत आनंद लुटता येणार आहे। 22 जानेवारीला श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांना आनंद उत्सव साजरा करता यावा यासाठी आता अनोखा उपक्रम राबवला जातोय। श्रीरामाचा आकर्षक रथ तयार करत 20 दिवस भंडारा जिल्ह्यात या रथाचं भ्रमण असणार आहे। यावेळेस यात्रेदरम्यान प्रत्येकाला पणत्या देऊन दिवाळी साजरी करण्याची विनंती करण्यात आली आहे। वाढत्या महागाईनंतर पेट्रोलचे भाव सुद्धा आता गगनाला भिडलेत। अशातच संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोल चोरीमुळे नागरिक त्रस्त झालेत आणि तक्रार देऊन सुद्धा पोलीस कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। काळवीट, हरिण यांच्यासह इतर वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी नांदगावच्या जंगलामध्ये फिरणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले। आरोपीकडून 3 बंदूक, जिवंत कारतूससह इतर हत्यारे जप्त करण्यात आली। वाशीमध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या गट क आणि गट ब प्रवर्गामधील पदासाठी 27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती। मात्र आता परीक्षा केंद्रांवर एका विद्यार्थिनी नक्कल करताना आढळून आल्यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे विभागामधील अधिकाऱ्यांकडून तिकीट तपासणी मोहीम राबवून फुकट्यांवर कारवाई केली आहे। पुणे रेल्वे विभागात डिसेंबर महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान 16,022 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळले। या प्रवासांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 1,18,00,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। मुंबईकरांना लोकल ट्रेनमधील गर्दी काही नवीन नसली तरी लोकलच्या गर्दीमध्ये मोबाईल पॅकेट चोरण्याचे प्रकार आता वाढलेत। लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरांकडून मोबाईल पॅकेट लांबवली जात आहेत आणि बेधुंद तरुणाच्या गाडीनं अनेक नागरिकांना कट मारून बऱ्याच वाहनांना उडवले। संतप्त नागरिकांनी तुफान दगडफेक करत त्या गाडीला अडवलं असून गाडीमधील 4 तरुणांना जमावानं चांगला चोप दिला। यावेळेस दोन्ही बाजूंना आमनेसामने आल्यानं वाद निर्माण झाला। पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। परिसरामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।